एक वास्तव आणखीन समोर आलं, ते म्हणजे एकनाथ शिंदे नाराज आहेत. एकनाथ शिंदे दुखावले गेलेत. आणि ही सगळी चर्चा कोण घडवतोय? तर वृत्तवाहिन्या. मित्रांनो लक्षात घ्या, मीडिया, वृत्तवाहिन्या, मीडिया. ह्यांना विचारलं कोणी? ह्यांना विचारलं कोणी? याच्यावरच आज आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत. नमस्कार मित्रांनो, एक वास्तव आणखीन समोर आलं, ते म्हणजे एकनाथ शिंदे नाराज आहेत. एकनाथ शिंदे दुखावले गेलेत. आणि ही सगळी चर्चा कोण घडवतोय? तर वृत्तवाहिन्या. मित्रांनो लक्षात घ्या, मीडिया, वृत्तवाहिन्या, मीडिया. ह्यांना विचारलं कोणी? ह्यांना विचारलं कोणी? याच्यावरच आज आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुस्कर. मित्रांनो, सध्या काय चर्चा चालू आहे? तर मुख्यमंत्री कोण बनणार? मुख्यमंत्री पदाची धुरा कोणाच्या हातात जाणार? त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती कोण बसणार? ते आसन कोणाला मिळणार? ती विजयश्री कोणाच्या गळ्यात पडणार? अशी ही सगळी चर्चा चालू आहे. आणि ह्या चर्चेमध्ये आणखीन एक नवीन चर्चेला उदाहरण आलंय. ती चर्चा कोणती? तर एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत. एकनाथ शिंदे दुखावले गेले आहेत. आणि ह्या सर्व ज्या गोष्टी होत आहेत ना मित्रांनो, ह्या ज्या चर्चा होत आहेत, ह्या चर्चा ऐकल्यानंतर असं वाटते की नक्कीच ह्या वृत्तवाहिनी संस्था, ह्या ज्या काय वृत्तवाहिनी संस्था आहेत की चोंबडे करणारे, जे चोंबडे असतात ना, लावालावी करणारे, म्हणजे एखादी व्यक्ती जी असते लावालावी करणारी, चोंबडेपणा करणारी. आपण फक्त एखाद्या स्त्रीवरती बोट ठेवतो, तर स्त्री नव्हे तर पुरुष सुद्धा असतो चोंबडेपणा करणारा, लावालावी करणारा, ह्याचं त्याला सांगणारा, त्याची एखाद्याची हे कमीपणा दुसऱ्याच्या पुढ्यात हे करणारा. असे जे चोंबडे असतात, बिना कामाचे, बिना मतलबचे, त्याच्यात त्याच्याशी काही संबंध नसतो, म्हणजे त्या व्यक्तीला त्या व्यक्तींशी काही संबंध नसतो. दोघांमधलं भांडण आहे, दोघांमधले वाद आहेत, दोघांमधला विषय आहे, दोघांमधले प्रश्न आहेत. तो तिसरीच व्यक्ती त्याच्यावरती काय करत असते? चवीने त्याचा स्वाद घेत असते. तसाच तो प्रकार आहे. ह्या ज्या वृत्तवाहिनी संस्था ज्या काय गुऱ्हाळ करतायत, या काय चर्चा करतायत, तुम्ही गेले 10-15 वर्ष हीच गोष्ट बघितली असेल. एखादा पत्रकार येतो, तो दांडका घेऊन येतो आणि ह्या नेत्याच्या तोंडात घालतो, त्या नेत्याच्या तोंडात घालतो. बाबा, ह्या नेत्याने त्या नेत्याबद्दल असा बोलला, त्या नेत्याने ह्या नेत्याबद्दल असा बोलला. बस लावालावी. ह्यांच्याकडून अपेक्षा काय आहेत? तर एखादी बातमी, आणि त्या बातमीमुळे एक समाजाचं काय होणार आहे? उद्धार होणार आहे, किंवा एखादं नुकसान होणार आहे ते टाळता येईल. एखादं नुकसान होणार आहे समाजाचं, नागरिकांचं, ते टाळता येईल किंवा त्या समाजाचा उद्धार होईल, ती माहिती मिळाली तर त्या माहितीनुसार. हे त्यांचं काम आहे. पण इथे काय होते? त्या बातम्या राहिल्या बाजूला, ते विषय राहिले बाजूला. विषय काय चालू आहे? एकनाथ शिंदे अमुक बोलले, मग देवेंद्र फडणवीस यांनी तमुक त्याच्यावरती उत्तर दिलं. अजितदादा पवार अमुक बोललेत, मग ते उद्धव ठाकरेंनी त्याला तमुक उत्तर दिलं. शरद पवार शिंकलेत, शरद पवार हसलेत, शरद पवारांनी इशारा केलेत. म्हणजे ह्यांच्या बातम्या बघा काय येते. मित्रांनो लक्षात आलं का? अरे तुम्हाला कोण विचारतोय? काय गरज आहे? काय गरज आहे ह्या गोष्टीची? मला प्रश्न पडला, काय गरज आहे? एकनाथ शिंदे नाराज आहेत, खुश आहेत की दुखावले आहेत? काय गरज आहे ना? तुम्हाला बातम्या कसल्या द्यायला पाहिजेत? तर ह्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल, किंवा ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा ह्या देशामध्ये काय अडचणी आहेत,
कुठल्या गोष्टीला दुर्लक्ष केलं जाते, कुठल्या गोष्टीला दुर्लक्ष केलं आहे, कुठल्या विषयाला दाबलं जाते, कुठल्या विषयाकडे दुर्लक्ष केलं जाते, कुठल्या विषयाला उगाचच हवा दिली जाते. म्हणजे तुम्हाला वास्तव समोर ठेवायचं आहे. जनतेसमोर काय ठेवायचं आहे? वास्तव ठेवायचं आहे, रिॲलिटी ठेवायची. ही राहिली बाजूला, ते वास्तव ठेवायचं राहिलं बाजूला, नको ते उद्योग. आणि आताचे हे पत्रकार आहेत ते दांडका घेऊन नाक्यावरती फिरत असतात. अमुक तुम्हाला ते अमुक म्हणाला, तमुक तुम्हाला तमुक म्हणाला, आणि मग त्या दोघांनी जे काय वादविवाद असतील ते दिवसभर दाखवत राहणं. हा एकमेव उद्योग आता ह्या माध्यमाने सुरू केलेला आहे मित्रांनो. त्यामुळे आम्हाला हे विषय मांडावे लागतात, आम्हाला हे वास्तव तुमच्यासमोर ठेवावं लागते, नक्की काय चाललंय. मित्रांनो, एकनाथ शिंदे नाराज आहेत का? माझ्या मते मुळीच नाही. मी असं 100% अगदी ह्यानी सांगतोय, आत्मविश्वासाने सांगतोय. मी असं का म्हणतोय? कारण एकनाथ शिंदे यांचं जर तुम्ही हे बघाल, विचारसरणी बघाल, त्यांचं कार्य बघाल, त्या व्यक्तीचं व्यक्तिमहत्त्व बघाल, त्या व्यक्तीचं व्यक्तिमहत्त्व, तर तुमच्या लक्षात येईल ती व्यक्ती काय विचार करू शकते, काय निर्णय घेऊ शकते, कशा प्रकारे वागू शकते. मित्रांनो, मी असं का म्हणतोय? एकनाथ शिंदे एका पक्षातून एक नेता म्हणून, दुय्यम नेता म्हणून बाहेर पडले. कारण त्या पक्षामध्ये एक नंबरचा नेता म्हणजे उद्धव ठाकरे होते, आणि त्यांच्या खालोखाल हे दुय्यम नेते होते. आणि दुय्यम नेत्यानंतर ते आता एक नंबरचे नेते झालेले आहेत. आता त्यांना त्या पक्षाने आपला नेता म्हणून निवडलेला आहे, त्या पक्षाने आपला नेता म्हणून निवडलेला आहे. म्हणजे ते आता एक नंबरचे नेते आहेत. आणि ही परिस्थिती, ही वेळ कशी निर्माण झाली, हा त्यांना बहुमान कशामुळे मिळाला, हा त्यांना सन्मान कशामुळे मिळाला, हे न समजण्या इतकं एकनाथ शिंदे मूर्ख नाही आहेत, दूधखुळे नाही आहेत. मित्रांनो, मी असं का म्हणतो? 2019 जे काय उद्धव ठाकरेंनी खेळ केलेत, आपला मतलब साधला आणि युतीची बिघाडी केली आणि आघाडी स्थापन केली. त्यानंतर जे काय घटनाक्रम घडलेत, एकनाथ शिंदेंच्या लक्षात आलं की आपण जर आघाडीमध्ये असेच राहिलो तर एकतर आमदारकी आपली धोक्यात येईल, मंत्रिमंडळ सोडा, आमदारकी धोक्यात येईल. परत आपण ज्यावेळी जनतेसमोर जाऊ तर जनता आपल्याला नाकारेल. कारण कितीही झालं तरी जनतेला तुमच्या आपसात काय घडलंय, बंद दरवाजाच्या आत काय घडलंय, कोणी कोणाला वचनं दिली आहेत, त्याच्याशी जनतेला काही मतलब नसतो. जनतेला मतलब काय आहे, जनतेचा विषय काय असतो, तर आमचा उद्धार होतोय का, आमची प्रगती होते का, आमचा विकास होतोय का, आमचे प्रश्न सुटतायत का, याच्याशी मतलब असतो जनतेला. ना एकनाथ शिंदेला काय वाटते, की उद्धव ठाकरेंना काय वाटते, की देवेंद्र फडणवीसांना काय वाटते, त्यांच्या इच्छा काय आहेत, त्यांच्या इच्छा आकांक्षा काय आहेत, त्यांच्या महत्त्वाकांक्षा काय आहेत, याच्याशी जनतेला काही लेणं देणं नसते. ना त्यांच्या महत्त्वाकांक्षांची, ना त्यांच्या इच्छांशी. मित्रांनो, लक्षात घ्या. मग असं असताना ज्यावेळी त्यांना कळलं एकनाथ शिंदेंना की आता आपल्याला आघाडीमधून बाहेर पडून युती स्थापन करण्याची आवश्यकता आहे, तसे त्याने आपल्या नेत्याला, वरिष्ठ नेत्याला, म्हणजे कोण, उद्धव ठाकरे यांच्यासमोर सुद्धा त्यांनी हे विषय मांडलेले होते. हा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. अचानक उठल्याने गेले नाहीत ना मित्रांनो. आणि अशी गोष्ट होऊ शकत नाही, कोणी करू शकत नाही. ते एकटे उठल्याने गेलेत का? अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर ही चर्चा केली होती, ही त्यांची मागणी होती. त्यांनी वास्तव त्यांच्यासमोर ठेवलं होतं की आता ठीक आहे, तुम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिलात, ठीक आहे, तुमची जी इच्छा होती, तुमची जी लालच होती, किंवा त्याला महत्त्वाकांक्षा म्हणा, ती पूर्ण झालेली आहे. आता आपण काय करूया, परत युतीसोबत शासन करूया. त्यावेळी जर उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं असतं तर ही वेळ, जी वेळ त्यांच्यावरती आली आहे, ती वेळ त्यांच्यावरती आली नसती. दुसरी गोष्ट,
ज्या पार्टींबरोबर, ज्या संघटनेंबरोबर ते गेलेत, त्यांची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा हे दोन टोकं होते, दोन ध्रुव होते, एक दक्षिण ध्रुव आणि एक उत्तर ध्रुव. कसे काय त्याचा मिलाप होणार याचाही विचार करायला पाहिजे आता उद्धव ठाकरेंनी. पण ते विचार न करता अडून बसलेत, त्याचे हे परिणाम आहेत. आणि त्यामुळे मग एकनाथ शिंदे त्या संघटनेच्या भल्यासाठी, म्हणजे त्या शिवसेनेच्या भल्यासाठी, आपल्या आमदारकीच्या भल्यासाठी, आपल्या सोबत असलेल्या इतर आमदारांच्या किंवा इतर कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या भल्यासाठी ते तिथून बाहेर पडले. आणि ते आता जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जनतेने, नागरिकांनी, मतदारांनी हे दाखवून दिलेलं आहे. मतदारांनी हे दाखवून दिलेलं आहे, त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला ते एकत्र होते त्यावेळी फक्त 56 होते, आता 57 आहेत. म्हणजे कमीत कमी एक तरी एक्स्ट्रा निवडून आणला ना त्याने, स्वतःच्या ताकदीवरती, स्वतःच्या क्षमतेवरती, स्वतःच्या कुवतीवरती. उद्धव ठाकरे नसताना, उद्धव ठाकरेचा त्याच्यात काही योगदान नाही आहे. असं असताना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी 57 एक आकडा वाढवून दाखवला. आणि या उलट उद्धव ठाकरे किती झालेत? 20. मित्रांनो लक्षात घ्या, 20 झाले. म्हणजे त्यांची कुवत आणि एकनाथ शिंदे यांची कुवत, यांची लायकी आणि त्यांची लायकी ही दाखवून दिली ना, कोण लायक आहेत आणि कोण नालायक आहे. मित्रांनो, मग एकनाथ शिंदे ज्यावेळी भाजपाबरोबर गेले, जे काय त्यांनी केलं, जो काय प्रकार केला, त्यानंतर जे काही विषय केले गेलेत, जे काही ज्या प्रकारे त्यांना क्रिटिसाइज करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यांना शिव्यागाळ केल्या, नाना प्रकारे नाना भाषेवरती त्यांच्यावरती आरोप लावले गेलेत. मित्रांनो, त्यावेळेला साथ देणारा कोण होता? तर भारतीय जनता पार्टी. त्यावेळी साथ देणारी व्यक्ती कोण होती? तर देवेंद्र फडणवीस, ज्यांनी 5 वर्ष मुख्यमंत्रीपद निभावलं होतं, उपभोगलं होतं. त्याने एका क्षणात आपलं ते मंत्रिपद, आपलं ते मुख्यमंत्रीपद गमावलं. युतीमध्ये जिंकल्यानंतर सुद्धा, बहुमताने युती निवडून आल्यानंतर सुद्धा एका व्यक्तीच्या लालचेपोटी, मतलबापोटी, स्वार्थीपोटी ते आपलं ते मुख्यमंत्रीपद घालवून बसले आणि जनतेची हानी झाली, जनतेचं नुकसान झालं. त्यानंतर परत ज्यावेळी युती झाली, 2.5 वर्षानंतर, त्यावेळी त्यांच्याच वाट्याला ते मुख्यमंत्रीपद जायला हवं होतं. पण ती स्थिती बघून, ती परिस्थिती बघून देवेंद्र फडणवीस हे एक पायरी खाली उतरले आणि त्याने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि एकनाथ शिंदेंना त्याने मुख्यमंत्री बनवलं. म्हणजे किती मोठं मन आहे ते, किती मोठ्या मनाने हा निर्णय घेतलेला आहे, काळ, वेळ, परिस्थितीनुसार. ही गोष्ट एकनाथ शिंदे विसरले असतील का? मित्रांनो, मला वाटत नाही, मुळीच नाही. जो त्यांच्यावरती हे उपकार आहेत मित्रांनो, हे त्यांच्यावरती झालेले उपकार आहेत. त्या 2.5 वर्षाच्या काळात मुख्यमंत्रीपद देऊन आणि दुसरी गोष्ट, त्यांचं सरकार टिकवून, त्यांची ती संघटना टिकवून. कारण भारतीय जनता पार्टीने आपले मोठे मोठे वकील त्यांना दिले होते ती केस लढवायला. अजूनही ती केस चालू आहे, त्याचा अजून निकाल लागलेला नाही. पण त्यासाठी कोण लढते? तर भारतीय जनता पार्टीचे मोठे मोठे वकील. मित्रांनो, मग हे एकनाथ शिंदेवरती उपकार आहेत असंच म्हणावं लागेल, हे कोणी नाकारू शकत नाही. म्हणजे असा निकाल लागेपर्यंत एकनाथ शिंदे यांचं रक्षण करणं, संरक्षण करणं, त्यांना आधार देणं, हे सुद्धा काम भारतीय जनता पार्टी करते, देवेंद्र फडणवीस करतायत. मग आज जर
एकनाथ शिंदेनी गद्दारी केली किंवा हा विचार जरी त्यांच्या मनाला शिवला तर त्यांच्यासारखा गद्दार दुसरा कोणी नसणार. मग मी मान्य करेन. मग मी उद्धव ठाकरे त्यांना गद्दार म्हणाले हे मी मान्य करेन. त्यांच्या मनाला जरी ती गोष्ट शिवली, त्यांनी भले ती कृती केली नाही, भले ती कृती त्यांनी केली नाही, भले ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत जरी राहिलेत, त्यांच्या मनात जरी ही गोष्ट आली तर त्यासारखी गद्दार व्यक्ती ह्या जगात कोणी नसणार. मित्रांनो, लक्षात आलं का? मग माझ्या मते एकनाथ शिंदे यांच्या मनाला ही गोष्ट ती हे नसणार, मनात ही गोष्ट आली नसणार, त्यामुळे ते मुळीच नाराज नसणार. दुसरी गोष्ट, एक संघटना त्यांच्याकडे आलेली आहे, एक संघटना आलेली आहे, जे त्यांनी आयुष्यभर त्या संघटनेसाठी जे काही केलं त्याचा फलित त्यांना मिळालेलं आहे. त्यांचा फलित त्यांना मिळालेलं आहे आणि फलित आपोआप नाही मिळालं आहे. त्यांच्या कष्टाचा पण आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याचा सुद्धा आहे. त्यांनी जर सहकार्य केलं नसतं त्या काळात, त्या वेळेला, तर काय झालं असतं? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सोडा, साधे आमदार सुद्धा राहिले नसते. मुख्यमंत्री सोडा, साधे आमदार सुद्धा राहिले नसते. कारण त्या काळामध्ये हे आपले उद्धव ठाकरे ज्यावेळी एकनाथ शिंदे त्यांना सोडून गेलेत त्यावेळी उद्धव ठाकरे युतीच्या सोबत जायला तयार झाले होते. पण त्यांनी एक अट ठेवली होती. काय अट होती? तर एकनाथ शिंदेंना तुम्ही बाजूला करा, तर मी येतो. मग हे सर्व करावं लागणार नाही तुम्हाला. म्हणजे ह्या माझ्या संघटनेचे दोफाड व्हायची गरज नाही पडणार, दोन तुकडे करायची गरज नाही पडणार, ती वेळ येणार नाही. तुम्ही माझ्यावर या, पण एकनाथ शिंदेला बाजूला करा. ही जर मागणी, आणि त्यांच्यासोबत गेलेले सुरुवातीचे 10 आमदार, म्हणजे ते 10-12 आमदार मंत्री झालेत. ते मंत्री काय, साधे आमदार सुद्धा राहिले नसते आणि परत निवडून येणं दूरची गोष्ट राहिली असते. कारण जनतेनेही ते मान्य केलं असतं की एकनाथ शिंदे हे गद्दार आहेत म्हणून. जर त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव स्वीकारला असता तर तो साधा सरळ होता, सोपा होता. त्याच्यात हे सगळ्या कुचापती करायची गरज नव्हती. गुवाहाटीला जाईपर्यंत परत आणायचे कसे, परत कसं काय करायचं, काय कायदेशीर निर्णय घ्यायचे, काही गरज नव्हती. सरळ उद्धव ठाकरे यांना सोबत घ्यायचं. त्यावेळी उद्धव ठाकरे मान्य केलं असतं, देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री बना, आम्ही तुम्हाला साथ देतो. मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले असते. जर देवेंद्र फडणवीस यांना स्वार्थ साधायचा असता, मतलब साधायचा असता, त्यांना काही गरज नव्हती एकनाथ शिंदे यांची. पण तो प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीसमोर ठेवला होता. मित्रांनो, लक्षात घ्या, त्यांच्या वरिष्ठांसमोर ठेवला होता. पण शेवटी शब्द कोणाला दिला होता? तर एकनाथ शिंदे यांना. साथ देण्याचं वचन कोणाला दिलं होतं? तर एकनाथ शिंदे यांना. आणि ते वचन, तो शब्द पाळला भारतीय जनता पार्टीने. त्यांच्या वरिष्ठांनी, म्हणजे अमित शहानी आणि ह्यांनी, आपले नरेंद्र मोदीजींनी, आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी. मग ही गोष्ट विचाराधीन घेणं आवश्यक नाही का? आणि विचाराधीन कोणाला घ्यायला हवं? तर एकनाथ शिंदे यांना. आणि जर एकनाथ शिंदे हे जर नाराज झालेत, रुसले फुगलेत, तर माझ्या मते त्यांच्यासारखा दुसरा गद्दार कोणी नसणार. त्यांचं राजकीय भवितव्य तारलेलं आहे. भाजपाने तारलेलं आहे, देवेंद्र फडणवीसने तारलेलं आहे. मग ते तारणहार आहेत. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदीजी, अमित शहा हे एकनाथ शिंदेचे तारणहार आहेत. आणि ह्या तारणहारांच्या विरोधात जर ते काय बोललेत, त्यांच्या मनात जरी आलं, त्यांच्यासोबत गेलेल्या त्या मंत्री आमदारांचा जरी मनात विचार आला, तरी ते
गद्दार होतील. आता काही आमदार बोलत आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत, त्यांचे नेते बोलत आहेत एकनाथ शिंदे, हे बोलणार मित्रांनो. शेवटी इच्छा प्रत्येकाला असते, ते आपली इच्छा प्रकट करून दाखवत आहेत. तो हक्क नाही सांगत आहेत, हा फरक आहे. भले ते आमदार खासदार जे कोण असतील, त्यांचे नेते असतील, ते आपली इच्छा प्रकट करत आहेत, हक्क सांगत नाही आहेत की आमचाच हक्क आहे. जसं उद्धव ठाकरे म्हणत होते, मला शब्द दिला होता, मलाच मुख्यमंत्री बनवायचं होतं, मीच मुख्यमंत्री बनणार होतो पहिल्या 2.5 वर्षात. हक्क मित्रांनो, तो हक्क नव्हता. म्हणजे युतीचं कायदा नियम उद्धव ठाकरेंनी मानलेले नाही आहेत, पण ह्या उलट एकनाथ शिंदे त्या युतीचा कायदा हक्क नियम पाळतायत आणि त्याचं रिलेशनही पाळतायत, त्यांचं ते नातं पाळतायत. नुसतं कायदा हक्क नियमच नाही पाळत आहेत, ते नातं सुद्धा सांभाळत आहेत. कोण? तर माननीय माजी मुख्यमंत्री, कारण त्यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कायद्याने नियमाने, कारण आता राष्ट्रपती राजवट लागलेली आहे महाराष्ट्रात. आणि जो वेळ लागतोय ना मित्रांनो, त्या मुख्यमंत्री पदासाठी नाही लागत आहे. जो वेळ लागतोय त्या मंत्रिमंडळ गठन करण्यामध्ये वेळ लागतोय. कोणाचा पोर्टफोलिओ, कालच्या व्हिडिओमध्ये त्याचा मी उल्लेख केलेला आहे. म्हणजे कुठल्या संघटनेला कुठली मंत्रिपदं द्यायची, कुठल्या पोर्टफोलिओ द्यायचं, कुठल्या संघटनेला कुठली पोर्टफोलिओ द्यायची, कुठलं मंत्रिपद द्यायचं, याच्यावरती गुऱ्हाळ चालू आहे. याच्यावरती गुऱ्हाळ चालू आहे, ना की माझ्या मते जेवढं मी भारतीय जनता पार्टीचं राजकारण बघितलंय, समजलंय, उमजलंय, जेवढं मी शिवसेनेचं राजकारण बघितलंय, समजलंय, उमजलंय, आणि जेवढे अजितदादा पवार यांना मी समजतोय त्यांचं राजकारण बघितलंय, राष्ट्रवादीचं म्हणजे शरदचंद्रजी पवार यांचं नाही, त्यांचं राजकारण म्हणजे चोऱ्या माऱ्या करणं, लुटालूट करणं, तोडफोड करणं. अजितदादा पवार यांची मानसिकता, यांची विचारधारा शरद पवारांच्या अगदी अपोजिट आहे, दुसऱ्या ध्रुवाची आहे. त्यांना माणुसकी आहे, त्यांना नातीसंबंधी कशी जपायचं एवढं कळते. त्यामुळे त्यांनी आजही शरदचंद्रजी पवार यांच्या विरोधात अवाच्य शब्द वापरलेला नाही आहे. पण या उलट शरदचंद्रजी पवार आपल्या पुतण्याबद्दल नको त्या भाषेत बोललेले आहेत, नको त्या थराला गेलेले आहेत. असो, हा विषय नाही आहे. विषय काय तर एकनाथ शिंदे. मित्रांनो लक्षात घ्या, तर जे काय गुऱ्हाळ उठवायचा प्रयत्न करत आहेत, जी काय चर्चा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, ह्या ज्या वृत्तवाहिनी संस्था, त्याला काही अर्थ नाही आहे, बिनबुडाचे आहेत. आणि या पत्रकारांनी माती खाल्लेली आहे. पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ, आणि तो स्तंभ वाढविणे अगदी पोखरला गेलेला आहे. आणि त्यामुळे ही परिस्थिती आलेली आहे. फालतू चर्चा, फालतू विषय, याच्यावरती चर्चा घातली जाते. दोघांमध्ये बघितलं तुम्ही, चर्चा होत असेल, दोघांमध्ये भांडण लावलं जाते. महत्त्वाचा विषय राहतोय बाजूला, त्याच्यातला तात्पर्य राहतोय बाजूला. नको ते विषय, नको ती भांडणं, नको त्याच्यावरती घोराळ, हे तुम्ही बघताय. मग ते हिंदी असो, मराठी असो की इंग्लिश असो, मग कुठलंही वृत्तवाहिनी संस्था असो, तुम्हाला हेच दिसते. मोजक्या वृत्तवाहिनी संस्था सोडल्या तर हे सगळं काय चाललंय, एक वेश्या असतो ना, वेश्यांचा जो बाजार असतो, वेश्यांचा जो बाजार असतो, किंवा ते तृतीयपंथी टाळ्या फिटत जसं दारोदारी फिरत असतात, तसा हा प्रकार आहे. तसा हा प्रकार आहे. नाक्यावर उभी राहून ती वेश्या कशी बोलत असते किंवा कशी हे करत असते, हालचाल करत असते, इशारे करत असते, तसे हे पत्रकार इशारे करत असतात, हालचाल करत असतात, वक्तव्य करत असतात. बस, वेश्या म्हणजे मर्यादा ओलांडलेली ती वेश्या, वेस ओलांडलेली ती वेश्या. मित्रांनो लक्षात घ्या. तशीच हा पत्रकारिता म्हणजे वेश्या झालेला वेश्या व्यवसाय. पत्रकारिता म्हणजे
कसा झालाय? तृतीयपंथी जे भिक्षा मागतायत, फिरतात दारोदारी, किंवा नाक्यावर उभा राहिलेला एक भिकारी. आता काय म्हणायचं या पत्रकारितेला, काय म्हणायचं या पत्रकारांना, काय म्हणायचं त्या संपादकांना. संपादकीय वाचा तुम्ही वृत्तवाहिनी वृत्तपत्रामध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय संपादकीय लिहितात. त्याच्यात काही अर्थ नाही. पूर्वीचे जे संपादकीय विषय यायचे त्याला काहीतरी अर्थ असायचा, त्याला काहीतरी तथ्य असायचं, त्याला काहीतरी उद्दिष्ट असायचे, त्याला काहीतरी दिशा असायच्या. तसं तुम्हाला दिसत नाहीये. मग एकनाथ शिंदे यांचं मन दुखवलं का? ते हेलावले आहेत का? ते नाराज आहेत का? ते रडत बसले आहेत का? असं काही दिसत नाहीये आणि असं काही नाहीये. हे फक्त लोकांना दिशाभूल करण्यासाठी, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा फेक बातम्या पसरवत आहेत. आणि एखादी व्यक्ती जाऊन ते बघते, अरे असं काय घडलंय का? खरोखर घडलंय का? एकनाथ शिंदे खरोखर नाराज आहेत का? दुखावले आहेत का? रडतायत का? आणि आपला TRP वाढवणं, आपला किस्सा भरणं, याच्या पलीकडे दुसरा उद्योग यांचा काही नाही. TRP. मित्रांनो, लक्षात आलंच असेल तुम्हाला, मी माझी TRP वाढवत नाहीये. मी माझं वास्तव तुमच्यासमोर ठेवते आणि हे त्रिवार सत्य आहे. हे वास्तव तुमच्यासमोर मांडलंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? खरोखरच एकनाथ शिंदे हे दुखावले आहेत का? नाराज आहेत का? रडतायत का? काय नक्की करतायत? तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा, नाही आवडत असतील, विचार पटत नसतील तर डिसलाईक करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.